बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया। राज्यभरात एटीएसच्या वतीने धाड सत्र सुरू आहे। यवतमाळमध्ये 14, अहिल्यानगरमध्ये 12 ठिकाणी एटीएसने छापेमारी केली। एकट्या यवतमाळमध्ये एटीएसची 20 पथकं दाखल आहे, तर अहिल्यानगरमधील कारवाई दरम्यान तलवारी जप्त करण्यात आल्या। तर सूत्रांच्या माहितीनुसार काही व्यक्ती दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली करत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एटीएसच्या छापेमारीच्या संदर्भातली ही आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज। राज्यभरात एटीएस कडनं धाड सत्र सुरू आहे। यवतमाळमध्ये 14, अहिल्यानगरमध्ये 12 ठिकाणी एटीएसनं छापेमारी केलेली आहे। आमचे प्रतिनिधी संजय राठोड थेट जोडले जातात या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। संजय, आपण पाहतोय एटीएसच्या वतीने महाराष्ट्रात मोठी कारवाई, धाड सत्र सध्या सुरू आहे। यवतमाळमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये सध्या छापेमारी करण्यात आली। या कारवाईच्या संदर्भातले आताचे ताजे अपडेट नेमके काय आहे? नक्की शुभम, एकंदर पहिला तर काल सायंकाळीपासून ज्या ती एटीएसनी जे आहेत पुसद असेल किंवा उंबरखेडे या ठिकाणी आहेत 14 ठिकाणी या ठिकाणी जे आहेत धाडी टाकलेल्या आहे आणि या धाडीमध्ये अनेक संशय सुद्धा या ठिकाणी आढळल्याचं सुद्धा त्यांच्याकडनं सूत्राकडनं माहिती मिळत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळच्या पुसद आणि उंबरखेड हा जो भाग आहे हा मराठवाड्याला लागून असलेला भाग आहे आणि सेन्सिटिव्ह म्हणून ह्या भागाला सुद्धा ओळखले जाते आणि या ठिकाणी पाहिलं तर अनेकदा अशा कारवाई या ठिकाणी होताना दिसलेल्या आहे। या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 14 ठिकाणी धाडी जरी टाकल्या असेल, मात्र आतापर्यंत जे आहेत ह्या ठिकाणी अटक सुद्धा या ठिकाणी जे आहेत आतापर्यंत झाली नाही आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळच्या पुसद आणि उंबरखेड या ठिकाणी काल सायंकाळीपासून ह्या धाडीचं सत्र जे आहे ते सुरू आहे, मात्र आतापर्यंत जे आहेत ही कारवाई जी आहे ही चालूच असल्याचं सुद्धा या ठिकाणी जे आहेत माहिती मिळत आहे। शुभम, अगदी संजय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या कारवाईच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।